श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, ज्या वेळेला देवकी मातेने आपल्या 6 पुत्रांना आणण्याची विनंती भगवान गोपाल कृष्णांना केली, त्यावेळेला आपल्या आईचं हे म्हणणं ऐकून भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम दादा दोघांनीही योगमायेचा आश्रय घेऊन सूतल लोकात प्रवेश केला. जगाचे व आपले आत्मा आणि इष्टदेव असे रामकृष्ण आलेले पाहून त्यांच्या दर्शनाने ज्या बलीला भगवंतांनी या सूतल लोकामध्ये ठेवलं होतं, त्या बलीचे हृदय आनंदात मग्न झाले. त्यांनी आपल्या कुटुंबियांसह ताबडतोब आपल्या आसनावर उठून भगवंताच्या चरणांना प्रणाम केला. अत्यंत आनंदित होऊन त्यांनी त्या महापुरुषांना श्रेष्ठ आसन बसायला दिलं आणि जेव्हा ते दोघे त्यावर विराजमान झाले, तेव्हा त्यांनी त्यांचे पाय धुवून जे चरणतीर्थ ब्रह्मदेवांपर्यंत सर्वांना पवित्र करतं, ते चरणतीर्थ आपल्या परिवारासह आपल्या मस्तकी धारण करून भगवंताला विनम्रपणे नमस्कार करता झाला. नंतर बहुमोल वस्त्र, अलंकार, चंदन, तांबूल, दीपक, अमृतासारखे भोजन तसंच अन्य विविध सामग्रींनी त्यांची उत्तम पूजा करून आपला सर्व परिवार, धन तसंच स्वतःलाही बलीने भगवंताच्या चरणांवर समर्पित केलं. हे राजा, स इंद्रसेनो भगवत्पदांबुजम. बलीने प्रेमपूर्वक बुद्धीने वारंवार भगवंताचे चरणकमल घट्ट धरले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अंग रोमांचित झाले. तो सद्गदित होऊन भगवंताची स्तुती करायला लागला. नमोऽनंताय ब्रह्मते नमः कृष्णाय वेधसे सांख्ययोगवितानाय ब्रह्मणे परमात्मने दर्शनं वाहि भूतानां दुष्प्रापं चाप्य दुर्लभं रजस्तमस्वभावानां यन्नः प्राप्तौ यदुच्छया. देवा, महान अशा अनंताला सर्वप्रथम माझा नमस्कार असो. सर्व जगाचे निर्माते, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचे आद्य प्रवर्तक, परब्रह्मस्वरूप अशा आपल्यालाही माझा साष्टांग नमस्कार. भगवान, आपल्या दोघांचे दर्शन प्राण्यांना अत्यंत दुर्लभ असून आपल्या कृपेने जे सुलभ असावे, कारण आज आपण कृपा करून रजोगुणी आणि तमोगुणी स्वभाव असलेल्या आम्हा दैत्यांनाही दर्शन दिलेत. हे प्रभो, आम्ही आणि आमच्यासारखे दुसरे दैत्य, दानव, गंधर्व, सिद्ध, विद्याधर, चारण, यक्ष, राक्षस, पिशाच, भूत आणि प्रमथनायक या आपल्याशी नेहमी वैरभावाने वागणाऱ्या, परंतु असे असूनही साक्षात वेदमय आणि विशुद्ध स्वस्वरूप आपण अशा आपली काहींनी वैरभावाने, काहींनी भक्तीने आणि काहींनी काही कामना धरून प्राप्ती करून घेतली, जी आपल्याजवळ राहूनही सत्वप्रधान देवादिकांनाही झाली नाही. ही सगळी प्राप्ती या सगळ्यांनी करून घेतली. हे योगेश्वरांचे अधीश्वर, आपली योगमाया अशी आहे, हे जर योगेश्वर सुद्धा प्रायच जाणत नाही, तर आमच्याविषयी काय सांगावं. म्हणून हे स्वामीन, माझ्यावर अशी कृपा करा की कशाचीही अपेक्षा न ठेवणारे परमहंस ज्यांच्या शोध घेत असतात, अशा आपल्या चरणकमलांच्या ठाई माझी चित्तवृत्ती जडावी आणि त्या योगे मी
त्यापासून अत्यंत वेगळ्या अशा या गृहस्थाश्रमाच्या अंधाऱ्या विहिरीतून वर यावं. हे प्रभो, अशा प्रकारे जे सगळ्या विश्वाचे एकमेव आश्रय आहेत त्या आपल्या चरणकमलांना मी शरण जाऊन शांत चित्त व्हावे. सर्वांचे हितचिंतक अशा संतांचीच मी संगत धरावी. चरणांचे आपल्या कृपादान मला प्राप्त व्हावे. चराचराचे नियंते असणाऱ्या प्रभो, आपण आम्हाला आज्ञा करून आमच्या पापांचा नाश करावा. कारण जो पुरुष श्रद्धेने आपल्या आज्ञेचे पालन करतो तो विधी निषेधाच्या बंधनातून सहज मुक्त होतो. मंडळी, हा फार महत्त्वाचा भाग आहे. काय म्हणतोय बली की चराचरांचे नियंते असणाऱ्या हे प्रभो, आपण आम्हाला आज्ञा करून आमच्या पापांचा नाश करा. कारण जो पुरुष श्रद्धेने भगवंताच्या म्हणजे आपल्या आज्ञेचे पालन करतो तो विधी निषेधाच्या बंधनातून मुक्त होतो. अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. आज बघा ना, आपण भगवत प्राप्तीसाठी अनेक विधी करतो. अनेक प्रकारच्या पूजा असतील, अर्चन असेल, अनेक प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने आपण भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. पण प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा विधी आला तेव्हा तिथे निषेधसुद्धा आलेला आहे. आणि आपल्या जर तो लक्षात आला नाही, जर आपल्याकडनं ती चूक झाली तर ते फळ आपल्याला प्राप्त होण्यासाठी अडचणी निर्माण होतात. मग आपण भगवंताची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. मग भगवंत जेव्हा आज्ञा करतो तेव्हा त्या आज्ञेतून अशा प्रकारे विधी निषेधाच्या बंधनातून आपल्याला जर मुक्त होता येत असलं तर आपण ती भगवंताची आज्ञा का नाही पालन करायची? आणि भगवंताची आज्ञा फार काही अवघड आहे का हो? नाही हो. भगवंताने भगवद्गीतेत किती साधी सोपी सरळ आज्ञा केली आहे. पार्था, काहीच नाही, फक्त एक काम करायचं. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. अनन्य भक्तीने माझ्या चरणांचं चिंतन करायचं, एवढीच अपेक्षा भगवंताला. बाकी आहे तरी काय? आणि तेही आपल्या कल्याणासाठी, त्याच्यासाठी काहीच नाही. अनन्याश्चिंतयन्तो माम, अनन्य भक्तीने त्याचं चिंतन करायचं. तो आपल्याला आशीष देतोय, तो आपल्याला वर देतोय, तो सांगतोय की तेषाम नित्याभियुक्तानाम. बस. आणि बाकी आपण हे इतर गोष्टी इतक्या करतो. त्यांनी सांगितलं हे सगळं सोडा. सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज. पार्था, मला शरण ये. हे जेव्हा शक्य होईल तेव्हा निश्चितच जे बलीला लक्षात आलं, तो बली म्हणतोय की प्रभो, तुमच्या या चिंतनाचा, तुमच्या आज्ञा पालन करण्याचा परिणाम म्हणजे व्यक्ती विधी निषेधाच्या बंधनातून मुक्त होतो. हे ऐकल्यावरती भगवान गोपाल कृष्ण म्हणाले, आसन मरीचे षट्पुत्रा ऊर्णायान प्रथमेंतरे. स्वयंभूव मन्वंतरामध्ये मरीचीला ऊर्जेपासून 6 पुत्र झाले होते. ते सर्व देव होते. ब्रह्मदेव आपल्या कन्येशीच समागम करण्यासाठी उद्युक्त झालेले पाहून ते हसू लागले. त्या अपराधामुळे ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला आणि ते असुर योनीमध्ये हिरण्यकश्यपूचे पुत्र झाले. आता योगमायेने त्यांना तिथून आणून देवकीच्या गर्भामध्ये ठेवले आणि त्यांचा जन्म होताच कंसाने त्यांना मारून टाकले. हे दैत्यराजा, देवकी मातेच्या त्या पुत्रांसाठी अतिशय शोकाकुल झालेली आहे. ते पुत्र तुझ्याजवळ आहेत, म्हणून आम्ही आपल्या मातेचा शोक नाहीसा करण्यासाठी त्यांना इथून घेऊन जाऊ. यानंतर हे शापातून मुक्त होतील आणि आनंदाने आपल्या लोकाला जातील. राजा, स्मर, उद्गीत, परिष्वंग, पतंग, शूद्रभृत आणि घृणी अशी या 6 जणांची नावं होती. ते म्हणतायत भगवंत त्याला माझ्या कृपेने यांना पुन्हा सद्गती प्राप्त होईल. असं सांगितल्यानंतर बलीने त्या दोघांची पूजा करून ती मुलं त्यांच्या स्वाधीन केली. यानंतर बालकांना घेऊन ते दोघं द्वारकेला परत आले आणि त्यांनी माता देवकीकडे हे मुलं सोपवले. राजा, त्या मुलांना पाहून देवकीच्या स्तनातून पुत्र स्नेहाने दुधाच्या धारा वाहू लागल्या.
वारंवार त्यांना मांडीवर घेऊन आणि छातीशी धरून त्यांची मस्तक हुंगुती लागली. पुत्रांच्या स्पर्शाने आनंदित झालेल्या देवकीला त्यांना स्तनपान करण्यात एक विशेष आनंद प्राप्त झाला. कारण ज्यामुळे हे सृष्टीचक्र चालते त्या भगवंताच्या मायेने ती मोहित झालेली होती. त्यात तिची तरी चूक काय होती? देवकीच्या स्तनातील श्रीकृष्णांनी पिऊन उरलेले अमृतमय दूध प्याल्यामुळे आणि भगवान श्रीकृष्णांच्या अंगाचा स्पर्श झाल्याने त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. राजा, ते नमस्कृत्य गोविंदम देवकीं पितरं बलम. यानंतर सर्वांनी श्रीकृष्ण, देवकी, वसुदेव आणि बलराम यांना नमस्कार केला आणि सर्वांच्या देखतच ते देवलोकाकडे गेले. तम दृष्ट्वा देवकी देवी मृतागमन निर्गमम. आपली गेलेली मुलं परत आली आणि पुन्हा ते निघून गेले. हे पाहून देवकीला अत्यंत आश्चर्य वाटलं. ही श्रीकृष्णांचीच माया आहे हे तिला आता कळालं होतं. राजा, अनंत शक्ती भगवान श्रीकृष्णांची अशी अद्भुत चरित्र एवढेच आहेत का? नाही, तर अनंत आहेत, अनंत. सूत जेव्हा ही कथा शौनकादिक ऋषींना सांगत होते तेव्हा ते म्हणाले, अमर कीर्ती श्रीकृष्णांचे हे शुकांनी वर्णन केलेले चरित्र सर्व जगाचे पाप पूर्णपणे मिटवणारे आणि भक्तांच्या कानांचे भूषण आहे. जो याचं श्रवण करतो, जो याचं मनन करतो, जो हे ऐकतो आणि दुसऱ्याला ऐकवतो, त्याच्या चित्तवृत्ती भगवंताचे ठिकाणी लागतात आणि तो त्या परम कल्याण रूप लोकी प्राप्त होतो. राजा, अलौकिक भगवंताच्या अशा अलौकिक अनेक लीला आहेत. हात जोडून हे ऐकल्यावरती राजा परीक्षित म्हणायला लागला, मुनी श्रेष्ठ, रामकृष्णांची बहीण आणि माझी आजी सुभद्रा हिच्याशी अर्जुनाने कोणत्या प्रकारे विवाह केला हे जाणण्याची माझी इच्छा आहे. शुकाचार्य म्हणतात, राजा ठीक आहे, ही कथा पण तुला सांगतो. अर्जुनस्तीर्थयात्रायां पर्यटन वनिम प्रभुम. पराक्रमी अर्जुन एकदा तीर्थयात्रेच्या निमित्ताने पृथ्वीवर पर्यटन करीत असताना प्रभास क्षेत्री जाऊन पोहोचले. तिथे त्यांनी असं ऐकलं की आपली मामी बहीण सुभद्रा हिचा विवाह बलराम दुर्योधनाशी करू इच्छितात, पण इतर कुणी त्यांच्याशी सहमत नाही. अशा वेळी अर्जुन सुभद्रा आपल्याला मिळावी म्हणून त्रिदंडी संन्याशाचा वेश घेऊन द्वारकेला आला. आपली इच्छा पुरी करून घेण्यासाठी अर्जुन तिथे पावसाळ्याचे 4 महिने राहिला. तिथे नगरवासियांनी आणि तो अर्जुन आहे हे न कळलेल्या बलरामांनी त्याचा चांगला आदर सत्कार केला. एकदा गृहमानीय आतिथ्येन निमंत्रतम. त्या अतिथीला त्याचं आतिथ्य करावं म्हणून बलरामांनी एकदा घरी आमंत्रण दिलं. तिथे बलरामांनी अत्यंत श्रद्धेने वाढलेली भिक्षा त्यांनी ग्रहण केली. अर्जुनाने तिथे वीरांचे मन मोहित करणाऱ्या उपवर सुभद्रेला पाहिलं. अर्जुनाचे डोळे प्रेमाने प्रफुल्लित झाले. प्रेम जागृत झालेले त्यांचे मन तिच्या ठाई जडलेले होते. स्त्रियांना आवडणाऱ्या त्याला पाहिल्यावर सुभद्रेच्या सुद्धा मनात त्याच्यावर अचानक प्रेम जडले आणि ती थोडीशी हसून लाजऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. आता अर्जुन फक्त तिचेच चिंतन करू लागला आणि तिला पळवून मिळवण्याची संधी शोधू लागला. सुभद्रेला प्राप्त करण्याच्या उत्कट इच्छेने त्याचे चित्त सैरभैर झाले. त्याला थोडीसुद्धा शांती मिळेनाशी झाली. सुभद्रा एकदा देवाच्या मोठ्या यात्रेसाठी रथात बसून द्वारकेच्या बाहेर पडली. त्याचवेळी महारथी अर्जुनाने देवकी, वसुदेव आणि श्रीकृष्णांच्या संमतीने सुभद्रेचे हरण केले. वीर अर्जुनाचे रथावर स्वार होऊन धनुष्य हातात घेतलेले आणि जे सैनिक त्याला अडवण्यासाठी आले त्यांना त्यांनी पिटाळून लावले. इकडे सुभद्रेचे आप्तेष्ट ओरडत असताना ज्याप्रमाणे सिंह आपली शिकार घेऊन जातो त्याप्रमाणे अर्जुनाने सुभद्रेला नेले. हे ऐकून पौर्णिमेच्या दिवशी समुद्र जसा खवळतो त्याप्रमाणे बलरामदादा खवळून उठले. पण
पण श्रीकृष्णांनी आणि अन्य भावांनी आपल्या बलरामदादांची समजूत घातली तेव्हा ते शांत झाले. बलरामांनी नंतर वरदक्षिणा म्हणून वधूवरांसाठी पुष्कळसे धन, अन्य सामग्री, हत्ती, रथ, घोडे आणि दासदासी पाठवल्या. राजा, पुढे काय झालं उद्याच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.